हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 9. शक्तिसिंहाने सांगितल्याप्रमाणे डोंगराची वाट अतिशय अरुंद आणि अवघड होती. प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे लागत होते. एवढा वेळ गप्पा मारीत चाललेला ग्रुप आता फक्त पायाखालच्या वाटेवर लक्ष ठेवून चालत होता. काही ठिकाणी एकमेकांना हाताने आधार देणे सुरू होते. वाट फार अवघड आहे, उगा चालू इथे, रिचा न राहून म्हणाली. अगं, रॉक क्लाइम्बिंगचा अनुभव येतो, तोही घेऊ, जय म्हणाला. आता आणखीन थोडेच अंतर आहे, शक्तिसिंह त्यांना उत्साह देण्यासाठी म्हणाला. हा शूज करीत सगळे वर चढले. एवढ्या उंचीवर आणि खडतर वाटेवरून येऊन कोणी हे छान मंदिर बांधले असेल, लांबूनच दिसणाऱ्या मंदिराकडे पाहत करण म्हणाला. शक्तिसिंह सांगू लागला. या मंदिराचे बांधकाम पुरातन काळातले असल्याचे मानले जाते. पांडव जेव्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले होते तेव्हा म्हणे ते या जंगलात आले होते आणि या ठिकाणी त्यांनी काही काळ निवासही केला होता. इथे पाणी नव्हते तेव्हा अर्जुनाने शंकराची प्रार्थना करून जमिनीत बाण मारला आणि तेथे गंगामाता स्वतः उतरली. त्या ठिकाणी शुद्ध निर्मळ गार पाण्याचे कुंड आहे. चला तर आधी त्या कुंडाचे पाणी पिऊन बघूया, तहानलेला करण म्हणाला. शक्तिसिंहाच्या पाठोपाठ सगळे त्या कुंडाजवळ गेले. कुंडातले पाणी अगदी स्वच्छ दिसत होते. सगळेजण पाणी प्यायले आणि ते सगळे देवळात गेले. आता छान गारवा होता. आत छान गारवा होता. छानसे शिवलिंग होते. शक्तिसिंहाने रानातून आणलेली फुले शिवलिंगावर वाहिली. त्याने नमस्कार केला. त्याच्या पाठोपाठ सगळ्यांनी शिवाचे दर्शन घेतले आणि सगळेच तेथे बसले. विश्रांतीची त्यांना गरजच होती. इथून आता सरळ घरीच जाऊया. आजच्या रात्रीचा स्टे करावा लागेल. उद्या दुपारपर्यंत आपण घरी जाऊया, शक्तिसिंह म्हणाला. दादासाहेब, खरोखरी आमची ही ट्रीप अविस्मरणीय झाली. वाटते अजून थोडे दिवस जंगलात फिरावे, आदित्य म्हणाला. जंगलाचे हेच वैशिष्ट्य आहे. त्याची गोडी लागली की जंगल सोडणे जीवावर येते. पण आता आपल्याला निघावेच लागेल. आमच्या गावची जत्रा 3 दिवसांवर आली आहे. जत्रेच्या तयारीवर लक्ष ठेवावे लागणार आहे आम्हाला. सरकार, मधल्या वाटेने गेलो तर, माधूने विचारले. चालेल, वाट थोडी बिकट आहे, पण आतापर्यंत तुम्हा सर्वांना अशा वाटेने चालण्याची सवय झाली आहे. त्या वाटेने आपण उद्या सकाळीच पोहोचू. अशाच काहीशा गप्पा सुरू होत्या. मध्येच रिचा नुपूरला म्हणाली. नुपूर, चल थोडे फ्रेश होऊया. चालेल, नुपूर म्हणाली. दोघीजणी उठल्या. कुठे ग, जयने विचारले. आलेच, रिचाने उत्तर दिले. नुपुरा आणि रिचा कुंडाजवळ आल्या. तेथूनही खालचे सृष्टी सौंदर्य अतिशय सुंदर दिसत होते. खोल दऱ्यातून दिसणारे नयन मनोहर हिरव्या रंगाची झाडांच्या पानांची वेगवेगळी रूपं, खूप सुंदर दिसत होते ते दृश्य. उन्हाचा चटका जाणवत नव्हता. गार वारा अंगाला अजूनही झोंबत होता आणि त्याचमुळे असे अजिबात थकवा जाणवत नव्हता. नुपूर, कम ऑन, आवरूया. रिचाने आपला गॉगल कुंडाच्या कठड्यावर ठेवला आणि ती तोंड धुवू लागली. त्याचवेळी हाताचा धक्का लागून गॉगल कुंडात पडला. नुपूर, अगं, माझा गॉगल पाण्यात पडला. बाजूला ठेवायचा होतास. लक्षात आले नाही ग. जाऊ दे. जाऊ दे? नो, नेव्हर. अगं, जयने गिफ्ट दिलेला आहे तो, तसाच कसा जाऊ दे? मग आता काय करणार? काढायचा गॉगल, दुसरे काय? अगं, पण मी काढते, तू थांब इथेच. कपडे भिजतील, चेंज करते ना ग नंतर. पण तो गॉगल तसा जाऊ देणार नाही मी. थांब, मी पण येते. दोघी मिळून शोधूया. नुपूरनेही ओढणी काढून बाजूला ठेवली. दोघी कुंडात उतरण्याच्या तयारीत होत्या
आणि त्याचवेळी मागून जोरात आवाज आला, थांबा. त्या आवाजात एवढा धाक होता की दोघीही जागच्या जागी थांबल्या. त्या आवाजाने देवळात बसलेले सगळेजण बाहेर आले. काय झाले दादासाहेब? जयने विचारले. पण त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत शक्तिसिंह त्या दोघींजवळ आला आणि त्या जबरेच्या आवाजात तो म्हणाला, एकदा सांगितलेले समजत नाही? काय करीत होतात तुम्ही? माझा गॉगल पाण्यात पडला आहे, तो काढायचा म्हणून पाण्यात उतरत होतात, कोणाला न सांगता. किती वेळा सांगायचे तुम्हाला, आम्हाला विचारल्याशिवाय काही करू नका. पण यात विचारण्यासारखे काय आहे? रिचा वैतागून म्हणाली. आणि तिचा तो वैतागलेला स्वर ऐकून दादासाहेबांचा पारा जास्तच चढला. त्यांना खूप राग आला होता आणि त्याच रागात तो बोलला, हे कुंड किती खोल आहे याची कल्पना आहे? म्हणे विचारायचे काय त्यात? गेला असतात ना खाली तर पुन्हा वर दिसला नसता. यातले अंतरप्रवाह कसे आहेत कल्पना नाही ना, मग बोलायची नाही. जय, तुझ्या या 2 मैत्रिणींना सांगून ठेव, उगाच मला राग येईल असे करू नका. त्यांचे शहाणपण तिकडे शहरातच वापरा. माझा शहाणपणा काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अतिशहाणे आहात हे दिसतेच आहे. शक्तिसिंह म्हणाला, हे पहा, आमचा जीव आहे, गेला तरी आमचाच जाणार. तुम्ही उगाच काळजी करू नका. यापुढे आम्हाला काही झाले तर आमची जबाबदारी, तुमची अरेरावी तुमच्याजवळ ठेवा. नुपूरही रागाने म्हणाली. शक्तिसिंहाला राग आला आहे हे जयने ओळखले. तो रिचा आणि नुपूरला म्हणाला, तुम्ही दोघी काहीतरी बळवू नका. दादासाहेबांची माफी मागा. तुम्ही आधी चूक करता, वर त्यांनाच बोलता. माफी मागा आधी. शक्तिसिंहाच्या जवळ जात जय म्हणाला, दादासाहेब, तुम्ही शांत व्हा. या दोघींच्या नाकावर राग नेहमीच बसलेला असतो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका प्लीज. त्यांच्या वतीने मी माफी माग. का? तुम्ही सॉरी का म्हणता? त्यांना बोलता येत नाही? त्यांचा जीव वाचवण्यासाठीच मी बोललो होतो ना. करण, आदित्य नुपूरच्या आणि रिचाच्या जवळ गेले. दोघींनी चटकन सॉरी म्हणा आणि हे भांडण इथेच थांबू द्या. अरे पण नाही आणि बिन नाही, से सॉरी, करण म्हणाला. शक्तिसिंहाला खरोखरी या दोघींचा खूप राग आला होता. कुठून बुद्धी झाली आणि यांना बरोबर घेण्याची परवानगी दिली आपण जयला? या मुलींना कसे बोलायचे हेही समजत नाही. आपल्याला अडाणी म्हणतात, खेड्यात राहणारी म्हणजे अडाणी असा गैरसमज दिसतोय त्यांचा. दादासाहेब, प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका, आदित्य म्हणाला. नुपूर, रिचा, चटकन सॉरी म्हणा. रिचा, तू केलेला दादासाहेबांचा अपमान मलाही सहन झालेला नाही, जय जवळ येत म्हणाला. नुपूरने आणि रिचाने एकमेकांकडे पाहिले आणि त्या एकाच वेळी म्हणाल्या, सॉरी. दादासाहेब, आता राग सोडून द्या. दोघीही सॉरी म्हणाले आहे. त्यांच्याबरोबर पाहिजे तर आम्हीही सॉरी म्हणतो, करण म्हणाला. तुमचा काही दोष नाही. मला माणसे ओळखता येतात. या दोघींना आधीच ओळखले आहे. जाऊ दे म्हणत शक्तीने तो विषय तेथेच सोडला. तरी मनातून तो खूप नाराज झाला होता. दादासाहेब, इथून कधी निघायचे? माधू जेवणाची तयारी करतो आहे. जेवण घेऊन निघूया. पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय, इथे जपून राहा. आमच्याबरोबर तुम्ही आलात. तुम्हाला सुखरूप घरी नेण्याची आमची जबाबदारी आहे असे आम्हाला वाटते, म्हणून आमची धडपड. दादासाहेब, तुमचे बरोबर आहे. तुमच्याच जीवावर आम्ही सगळे जंगलात आलोय. नाहीतर एवढे धाडस आम्ही केले नसते, करण म्हणाला. जाऊ दे, झाले गेले विसरूया सगळे. आतापर्यंत एवढा एन्जॉय केला, त्याला गालबोट नको. नुपूर आणि रिचा दोघी बाजूला जाऊन बसल्या होत्या. त्या दोघी रागात होत्या. खरेच ग, त्या माणसाला बोलण्याची अक्कल नाही. रिचा, जाऊ दे ना. अगं, आपले चुकले, मान्य आहे, पण त्यानेही सांगायच्या पद्धतीने सांगायचे होते ना. उगाच आरडाओरडा केला. नुपूर, तुला सांगते, मी नाही अशा वातावरणात राहू शकणार. मला खेड्यात आणि ह्या माणसांच्यात राहणे शक्य होणार नाही. मी आजच जयला सांगते, त्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. एकतर मी तरी, नाहीतर ही माणसे. रिचा रागारागाने बोलत होती. रिचा, प्लीज शांत हो. किती त्रागा करतेस. आणि एकदम असा निर्णय घेणेही ठीक नाही. मग कसा निर्णय घेऊ? मी नाही राहू शकणार इथे.
मला आधीपासूनच माहिती होते, पण जयचा हट्ट होता म्हणून इथे आले, नाहीतर या गावचे तोंडही पाहिले नसते. रिचा कूल डाऊन. नुपूर रिचाला समजवण्याचा प्रयत्न करीत होती. रिचाला तिचाच निर्णय योग्य वाटत होता. तिला खेड्यात येऊन राहणे ही कल्पना सहन होत नव्हते. इथे आल्यापासून तिच्या मनात ते सलत होते आणि आता या क्षणी तिच्या भावना मोकळ्या होत होत्या. जयला मनोमन खूप वाईट वाटत होते. कुठल्या उद्देशाने आपण रिचाला घेऊन इथे आलो आहोत आणि हे काय झाले? आपल्या प्रयत्नावर पाणी पडले हेच खरे. दादासाहेब तर कधीच रिचाबरोबर लग्न करायला परवानगी देणार नाही. दादासाहेबच आपल्या मदतीला येतील हा विश्वास होता आपला. आबासाहेब आणि आईसाहेबांसमोर हे काही बोलण्याची आपल्यात हिंमत नाही. आपला सगळा भार होता तो दादासाहेबांवर आणि रिचाने दादासाहेबांनाच दुखावले. आता कसे होणार? जेवून सगळेजण परतीच्या प्रवासाला लागले होते. चढताना डोंगर जेवढा अवघड गेला त्यापेक्षा उतरताना अवघड वाटत होता. ओबड धोबड असलेला अरुंद वाटा. नुपूर, डोके शांत झाले ना? जयने चालता चालता विचारले. डोंट वरी, मी ठीक आहे. दादासाहेबांना रिचाचा राग आला असेल. तुझे दादासाहेबही काही कमी नाही. तुमच्याच भल्यासाठी बोलले ना ते? होय, मान्य आहे, पण त्यांना दुसऱ्यांना कमी समजण्याचा जो रोग झाला आहे ना, तो बरा व्हायला पाहिजे. तुम्ही दादासाहेबांना समजूच शकला नाही आणि समजून घ्यायचेही नाही. निदान मला तरी. नुपूरचे वाक्य संपले आणि तिला चटकन जाणवले आपल्या पायाखालचा दगड निसटलाय. आपण पडतोय. तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. जयने मागे वळून पाहिले आणि तो जाम घाबरला. नुपूर, तो ओरडला. त्याच्या आवाजाने सगळ्यांनी तिकडे पाहिले. नुपूर ओरडत होती. ती घसरत खाली चालली होती दरीकडे. शक्तिसिंहाने पाहिले, पण त्या क्षणी तोही तिला मदत देऊ शकत नव्हता. नुपूर घसरत बरीच खाली गेली होती. पूर्ण उतार असलेला तो भाग, तेथून खाली उतरणेही धोक्याचे. सर्वत्र गोंधळ माजला होता. नुपूर आता दिशेनाशी झाली होती. तिचा आवाजही दूर दूर जात होता. खाली भयानक दरी वासून होती. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. सगळेजण शक्तिसिंहाकडे अपेक्षेने पाहत होते. शक्तिसिंहाने क्षणात काही निर्णय घेतला. त्याने घाईघाईने माधूकडून त्याचे जॉकेट घेतले. अंगात चढवत तो म्हणाला, तुम्ही सगळे माधूबरोबर घरी निघा. इथे थांबून काही उपयोग नाही. त्या वर येणे शक्य नाही. मी त्यांचा शोध लावतो. शक्तिसिंह खाली उतरू शकत नव्हता. त्यानेही घसरत खाली जाण्याचा निर्णय घेतला. दादासाहेब, नुपूरला सांभाळा. दादासाहेब, तिचे काय झाले असेल? दादासाहेब, प्लीज, दोघे सुरक्षित या. प्रत्येकजण काही ना काही ओरडून सांगत होते. शक्तिसिंह घसरत होता. त्याला स्वतःला सांभाळणे शक्य होत नव्हते. आता सगळे देवाच्या हातात आहे हे तो जाणून होता. धडपडत घसरत तो स्पीडने खाली जात होता. हातापायाला खरचट होते. त्याला कशाची पर्वा नव्हती. नुपूर कुठे कशी असेल हेच विचार त्याच्या डोक्यात होते. वाचवा, हेल्प. नुपूरचे शब्द त्याच्या कानावर पडले. त्याने जवळच्या झाडाला पकडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. नुपूर, नुपूर. त्याच्यापासून बऱ्याच दूर झाडात अडकलेल्या नुपूरपर्यंत त्याचा आवाज गेला. घाबरून गलित गात्र झालेल्या नुपूरला त्या आवाजाने थोडासा दिलासा मिळाला. मी इथे आहे, झाडाला अडकले आहे. नुपूरचे शब्द शक्तिसिंहाला ऐकू आले. त्याने सभोवार पाहिले, पण त्याला झाडांशिवाय काही दिसत नव्हते. तुम्ही लवकर या, प्लीज, लवकर या. नुपूर काकुळतीने म्हणाली, मला तुम्ही दिसत नाही. खाली खूप खोल दरी आहे. दरी तर आहेच खाली, पण मी तुम्हाला कुठे शोधू? प्लीज इथे या. माझा हात खूप दुखावला आहे. मी खाली पडेल. प्लीज. नुपूर रडत होती. त्याला तिचा आवाज येत होता. ती जवळच आहे हे एक बरे. ती खोल दरीत गेली नाही. देवाचे आभार मानले त्याने. पण तिच्यापर्यंत जाणेही खूप धोक्याचे होते. झाडाचा आधार सोडला तर आपण खालीच घसरत जाणार हे तो जाणून होता. त्याने खिशातून दोर काढला, झाडाला गठ्ठ बांधला आणि तो ओरडून म्हणाला, नुपूर, तुम्ही काहीतरी बोलत राहा. मला तुमचा आवाज आला पाहिजे. त्याशिवाय मी तुम्हाला शोधू शकणार नाही. समजले? येस, आय अंडरस्टँड. पण तिला समजेना आपण काय बोलत राहायचे. खाली नजर गेली की गरगरायला होते आहे.
देवा रे, या संकटातून सोडव मला. नुपूर, पुन्हा शक्तिसिंहाचा आवाज घुमला. हां हां, मी बोलते मी इथे या झाडात अडकले आहे. या झाडाचे शतशः आभार. या झाडाला मी अडकले नसते तर खोल खोल दरीत गेले असते. माझी हाडेही कोणाच्या नजरेत दिसली नसती. तुम्ही लवकर या, मला तुमचा आधार वाटू लागला आहे. तरीही मी यातून सुखरूप सुटेन हा विश्वास वाटत नाही. मला माझे आयुष्य जगायचे आहे. घरी माझी आई, पप्पा, भैया माझी वाट पाहत असतील. जर मी यातून वाचले नाही तर त्यांना केवढा धक्का बसेल. माझ्या घरी माझ्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. डॉक्टर पराग बरोबर मला अमेरिकेला जायचं आहे. अमेरिका बघण्याचे माझे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नुपूर डोळे झाकून मोठ्याने बोलत होते. मनातले सगळे तिच्या शब्दातून बाहेर पडत होते. तिला एकच माहिती होते, आपल्याला मोठ्याने बोलायचे आहे. आपला आवाज शक्तिसिंहापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच तो आपल्याला वाचवू शकेल कदाचित. नाहीतर इथेच आपले आयुष्य संपून जाणार आहे. ती मोठ्याने बोलतच होती. शक्तिसिंह तिच्या जवळ पोचला होता. तिला तेही माहिती नव्हते. ती मोठ्याने बोलतच होती, डोळे मिटून. शक्तिसिंह दोरीच्या आधाराने तिच्या अगदी जवळ गेला. त्याने त्या झाडावर पाऊल ठेवले. तो झाडावरून तिच्या जवळ गेला. ती बोलतच होती. तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या त्या बोलण्याचे कौतुक वाटले. ती जणू सारे विसरली आहे. फक्त बोलायचे हेच तिच्या लक्षात होते. तिची ती बडबड ऐकून त्याही स्थितीत शक्तिसिंहाच्या चेहऱ्यावर हसू आले. तो पुढे झाला. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्याच्या त्या स्पर्शाने ती भानावर आली. तिने डोळे उघडले. जवळ शक्तिसिंहाला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने एका हाताने त्याला गच्च पकडले. नुपूरची ती अवस्था पाहून शक्तिसिंहालाही वाईट वाटले. तो म्हणाला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला सुखरूप नेऊ. शक्तिसिंहाच्या त्या शब्दांनी दुखावलेला हात, खरचटलेले शरीर सारे विसरली नुपूर. तिला खूप बरे वाटले. तुमचे नशीब म्हणून तुम्ही या झाडात अडकला. या झाडाचे उपकार झालेत माझ्यावर. शक्तिसिंहाने आजूबाजूचे निरीक्षण केले. जवळपास चांगली जागा नव्हती. मी आता डाव्या बाजूने आलो. तिकडेही चढण्या किंवा उतरण्याची जागा नाही. आपल्याला दोरीच्या साहाय्याने पुढे जावे लागेल. मला नाही जमणार. प्रयत्न करा. छे, माझा हात बीत सुटला तर सगळं पाताळात जाईल मी, सरळ पाताळात जाईल मी. नुपूर घाबरून म्हणाली. त्या भीतीने या झाडावर किती वेळ बसणार आणि ते योग्य आहे का? पण खरेच नाही जमणार मला. आपल्याकडे अजून बराच वेळ आहे जागा शोधायला. अंधार झाला तर मात्र खूप अवघड होईल. नुपूरला रडूच आले. ती रडता रडता म्हणाली, मी आता इथून जिवंत काही घरी जाणार नाही. असे म्हणू नका. आम्ही आहोत. फक्त प्रयत्न करा. मी काहीच करू शकणार नाही. मला जमणार नाही. नुपूरचे वाक्य ऐकून शक्तिसिंह वैतागलाच. असे हातपाय गाडून काही होणार आहे का? बरे, ठीक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरू. तुम्ही इथे मरणार आहात. मरायचेच आहे तर मग जिवंत राहण्याचा प्रयत्न तरी करून बघा. कदाचित मरण टळेल. समजले? हो, पण मला सगळं अवघड वाटते आहे. खाली नुसती नजर गेली तरी डोळे गरगरायला लागतात. तुमच्याप्रमाणे मलाही सर्व अवघड आहे. मुळात हे समजेनासे झाले आहे की कोणत्या बाजूला जाऊया, कुठून वाट मिळेल. एखादी पायवाट आणि इथे शक्य तरी आहे का? वाट म्हणजे सपाटीला जाण्याचा मार्ग. इथे खाली खोल जाऊन काय साधणार आहे? बोडद्याचा पाय खोलात म्हणतात तीच अवस्था आपली होणार आहे. बापरे, म्हणजे तुम्हालाही या जागेची ओळख नाही? कधी दरीत घसरून पडलो नाही, तेही अशा अवघड आणि घनदाट दरी. झाले तर मग माझी उरली सुरली आशाही मावळली. तुम्हाला निरुत्साही करणं हा माझा उद्देश नाही. हे सर्व मी एवढ्यासाठीच सांगितले की तुम्ही मला मदत करावी, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी सांगतो तसेच करावे. समजले? आता तर माझ्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नाही. मनाची तयारी करा. येईल त्या प्रसंगाला सामोरे जायचे. मी तुम्हाला एवढे वचन देतो, मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. म्हणजे मी काहीच करू शकले नाही तर माझ्याबरोबर
माझ्याबरोबर मी मरेपर्यंत राहणार? तुम्ही प्लीज असे बोलू नका. सांगा ना, राहणार ना? काकुळतीला येत नुपूरने विचारले. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. तिची अवस्था पाहून शक्तिसिंहाला वाईट वाटत होते. तो म्हणाला, तशीच वेळ आली तर तुमच्याबरोबर मीही. पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवीत नुपूर म्हणाली, पुढे काही बोलू नका. माझ्यासाठी एवढे बोललात तेच खूप झाले. आता मला तुमच्यासाठी तरी प्रयत्न करायला पाहिजे. नुपूर कसनुशी हसत म्हणाली, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. प्रॉमिस. चला तर मग इथून पुढचा प्रवास सुरू करू. नुपूरमध्ये झालेला बदल शक्तिसिंहाला दिलासा देऊन गेला. त्याने दोरी नुपूरच्या कमरेला घट्ट बांधली. नुपूर कसे कसे जायचे हे त्याने समजावून सांगितले. देवाचे नाव घेऊन दोघांनी त्या झाडाचा आसरा सोडला. पुढचे पाऊल घसरल्याने नुपूर ओरडली. तिला हाताचा आधार देत शक्तिसिंह म्हणाला, असेच पाय घसरणार आहे. स्वतःला सावरत पुढे जायचे आहे. त्यानंतर 3 तास ते प्रयत्न करीत होते. शक्तिसिंहाला कुठलाच मार्ग सापडला नव्हता. दोघेही दमले होते. अंगाला जागोजागी खरचटले होते. नुपूरचा ड्रेस मागच्या बाजूला फाटला होता. तिला त्यामुळे जास्तच अवघड वाटत होते. पाठीला असलेल्या सॅकमधून ती पडली होती. तेव्हा काही सामान पडले होते, पण अजूनही ती थोडीफार जड होती. म्हणजे एखादा ड्रेस त्यामध्ये असण्याची शक्यता होती, पण ती चेंज करू शकत नव्हते. दोघेजण विश्रांतीसाठी झाडाचा आधार घेऊन थोडा वेळ थांबले होते. मला तहान लागली आहे. माझ्या जॉकेटमध्ये बाटली असेल, पण पाणी अक्षरशः 1-2 घोटच प्यावे लागणार आहे. चालेल. शक्तिसिंहाने जॉकेटच्या एका खिशाची चेन ओढली. एक बाटली बाहेर काढली. पाण्याने भरलेली बाटली समोर दिसता नुपूरने ती घेतली. ती पाणी पिऊ लागली. बाटली निम्मी झाली आणि शक्तिसिंह म्हणाला, मलाही थोडे पाणी पाहिजे. नुपूर ओशाळली. त्याने सांगूनही आपण पाणी जास्त प्यायलो. सॉरी. असू दे. तहान लागली आहे तुम्हाला. तुम्ही तरी काय करणार? शक्तिसिंहाने एक घोट पाणी घेतले. बाटली पुन्हा खिशात ठेवली. मला वाटते विश्रांती खूप झाली. निघूया. हो, निघूया. पुन्हा दोघांची कसरत सुरू झाली. 1-2 वेळा नुपूर खोल दरीत जाता जाता वाचली. म्हणजे शक्तिसिंहाने वाचवले. ते घसरत होते, पडत होते, उठत होते. संध्याकाळ झाली होती. शक्तिसिंहाला काळजी लागली होती. अंधार होण्यापूर्वी त्याला योग्य दिशा, योग्य जागा सापडायला पाहिजे होती. पण कुठेच काही तसे दिसत नव्हते. अथांग समुद्रात दिशाहीन झालेल्या गलबतासारखी त्यांची अवस्था झाली होती. कुठे जायचे, किती जायचे, कसे, काहीच समजत नव्हते. आपण उलट्या दिशेने तर जात नाही ना? पुढे जाऊन पुन्हा खोल दरीचाच रस्ता असेल तर? तो मनातून डळमळला होता, पण नुपूरसमोर बोलून दाखवत नव्हता. नुपूर त्याला सारखी विचारत होती, अजून किती असे चालायचे? पण तिच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. आता संध्याकाळ ढळू लागली होती. थोड्याच वेळात अंधार होणार होता. नुपूरही मनातून घाबरली. दोघे पुढे जात होते. डोंगराचा उतार भयानक होता. वर आकाश, खाली दरी आणि झाडांचा आधार घेत चाललेली ही दोघे. बाकी सारी भयान शांतता. नुपूर, ही कपार बघा. आपल्याला आजची रात्र तेथेच काढावी लागेल. तेथे? चला तर पुढे कपारीजवळ जाऊया. दोघे कपारीजवळ आले. अहो, पण आपण इथे कसे राहणार? अर्ध्या तासात पूर्ण अंधार होईल. पुढची वाट दिसणार नाही. पायाखालची वाट कळणार नाही. या भागात जास्तच उतार लागलाय. आताच आपले प्रत्येक पाऊल घसरायला लागले आहे. या परिस्थितीत ही कपारच आपल्याला निवडायला पाहिजे. पण ते कसे शक्य आहे? शक्तिसिंह पुढे झाला. त्याने कपारीजवळची झुडपे चाकूने कापून काढली. आत डोकावत तो म्हणाला, मला वाटले होते त्यापेक्षा चांगली जागा आहे. तुम्हाला विश्रांती घेता येईल. नुपूर हळूहळू कपारीजवळ गेली. तिनेही डोकावून पाहिले. आत थोडीफार जागा होती, जिथे ते दोघे बसू शकत होते. शक्तिसिंहाचे म्हणणे नुपूरला पटले. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय घ्या. या तर आतमध्ये. त्याने नुपूरला हात दिला. नुपूर पुढे चालली. बसा आत निवांत.
नुपूर बसली. कित्येक तासानंतर ती बसली होती. तिला खूप बरे वाटले. तिने डोळे मिटून घेतले. विचाराची चक्रे फिरतच होती. आपण डोंगरावरून घसरलो आणि त्या क्षणी वाटले संपला आपला अवतार. हातापायातली ताकदच गेली होती. त्या झाडामुळे अडकलो. वाटले वाचलो. पण खाली नजर गेली आणि लक्षात आले खाली आहे खोल खोल दरी. झाडावरून उतरण्याचा प्रयत्न केला तरी सरळ दरी होती नव्हती तेवढी वाचण्याची आशा फूल ठरली. आपण वरच्या आपल्या मित्रांना हाका मारित होतो, पण आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता. खूप खूप घाबरलो आपण. आणि मग काही वेळाने आपल्या नावाचा गजर ऐकला. शक्तिसिंहाचा आवाज ओळखला आपण. आणि मनात आशेचे लाखो दीप उजळून गेले. आणि मग त्याच्या सांगण्यावरून आपण मोठ्याने बळबळत राहिलो. काय बोललो हे आता आठवत देखील नाही. बोलत होतो, बोलायचेच एवढेच लक्षात होते. शक्तिसिंह जवळ कधी आले हेही कळले नाही. त्यांनी आपल्या ओठांवर हात ठेवला आणि आपण डोळे उघडले. त्यांना आपल्याजवळ पाहून केवढा आनंद झाला आपल्याला. शक्तिसिंह आपल्याला वाचवायला आले नसते तर त्या विचारांनीही तिचे अंग शहारले. स्थिर नजरेने तिच्याकडे पाहणाऱ्या शक्तिसिंहाच्या ते लक्षात आले. त्याने विचारले, कसला विचार करता आहात? डोळे उघडत नुपूर म्हणाली, आजच्या दिवसाचा. असला दिवस देवाने माझ्यासाठी लिहून ठेवला असेल याची अंधुकशीही कल्पना नव्हती मला. भविष्याची कुणाला कल्पना असते? म्हणून तर आयुष्यात वेगवेगळे रंग येतात अचानक, अनाहूतपणे. एवढ्याशा जागेत रात्र कशी काढायची? रात्री माझा डोळा लागला आणि मी खाली पडले तर? खाली पडलात तर बिना तिकीट एकदम वर जाल. हसत शक्तिसिंह म्हणाला, घाबरू नका, आम्ही आहोत. तुम्हाला खाली पडू देणार नाही. थँक्स, माय प्लेजर. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.